मुरगुड येथे शिवभक्तांकडून गणेश मूर्तीचं पुनर्विसर्जन। मुरगुड येथील शिवभक्त यांनी गणपती विसर्जनानंतर काठावर पुन्हा वाहून आलेल्या गणेश मूर्तींचे नदीमध्ये खोलवर जाऊन विसर्जन केले। यामध्ये सार्वजनिक मंडळाच्या तब्बल 25हून अधिक आणि 500हून अधिक घरगुती मूर्तींचा समावेश होता। कुर्णी घाट आणि दत्त मंदिर घाट या दोन ठिकाणी शिवभक्तांनी हा उपक्रम राबवला। सकाळी 5:30 वाजता शिवभक्त कुर्णी बंधारा येथे जमा झाले। यानंतर त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक मंडळाच्या मूर्त्या खोलवर पाण्यात घेऊन जात विसर्जित केल्या। त्यानंतर काठावर वाहून आलेल्या गणेश मूर्त्या मानवी साखळी करून आतमध्ये जात पुनर्विसर्जन केले। याचबरोबर दोन्ही घाटांवर तब्बल 2 ट्रॉली कचरा मिळून आला। हा देखील जमा करून घाटांची स्वच्छता करण्यात आली। पाण्यामध्ये नागरिकांनी फोटो फ्रेम विसर्जित केल्यामुळे त्यांच्या काचा पायामध्ये लागत होत्या। त्याचबरोबर गणपतीला असणारे लोखंडाचे स्ट्रक्चर आणि पायामध्ये आलेल्या गणेश मूर्ती यांची विटंबना होऊ न देता एका बाजूने सर्व गणेश मूर्ती काढून घेत त्यांना खोलवर विसर्जित करण्यात आलं। शिवभक्तांचा हा सल्ला दुसऱ्या वर्षीचा उपक्रम। या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे। विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे अनेकांनी मूर्त्या घाटावर विसर्जित केल्या होत्या। त्यामुळे घाटावर देखील मोठ्या प्रमाणात मूर्त्या जमा झाल्या होत्या। या सुरक्षित आत नेऊन त्यांचं पुनर्विसर्जन केलं। या उपक्रमामध्ये शिवभक्त सर्जेराव भाट, ओमकार पोतदार, अमर लोहार, रघुनाथ बोडके, अमोल मेटकर, नामदेव भराडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।